नमस्कार. सोशल मिररमध्ये आपलं स्वागत. आपण सगळ्यांनी बरेच सिनेमा बघितले असतील, सीरीज बघितले असतील, वेब शोज बघितले असतील, ज्याच्यामध्ये पोलीस किंवा डिटेक्टिव्हज येतात आणि ते गुन्हेगाराला शोधत असतात. तर त्याच्यामध्ये त्यांच्या हातात लागतं त्याच्या अक्षरांचा एक सॅम्पल. त्या सॅम्पलचं ते अॅनलाइज करतात आणि त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. माझा अनुभव सांगायचा झाला तर मी पहिल्यांदा जेव्हा शर्लॉक होम्सची सीरीज बघत होतो, त्यामध्ये शर्लॉक होम्स जिम मोरेरिटी नावाच्या विलनला त्याचं हँडरायटिंग अनालिसिस करून त्याची पर्सनॅलिटी ओळखतो. सिनेमा होता, मला वाटलं आता काही पण करू शकतं. थोडं त्याच्याबद्दल माहिती घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मिळालं की नाही, ही जादू नाही आहे, ही ॲक्च्युअल आहे, ही रिअलिटी. आणि आपल्यासोबत आज अशा व्यक्ती आहेत ज्या त्या जादूच्या किंवा त्या सायन्सच्या एक्सपर्ट आहेत. आपल्यासोबत आहेत नमिता जोशी मॅम, ज्या पुण्यातल्या वन ऑफ द फेमस ग्राफॉलॉजिस्ट आहेत. सो वेलकम मॅम, वेलकम टू सोशल मीडिया. थँक्यू. या मॅम, सुरुवातीला ग्राफॉलॉजीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काय आहे ग्राफॉलॉजी नेमकं? फक्त हँडरायटिंगच आहे की यामध्ये अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहिती नाही? काय सांगू शकाल? सो ग्राफोलॉजी ऍक्च्युली शब्द तू पाहिलास तर त्याच्यात दोन भाग आहेत. जो सेकंड हाफ आहे त्याच्यात लॉजी असा आहे, म्हणजे सोशिओलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, एनी वर्ड दॅट हॅज लॉजी इन इट. सो हा शब्द ऍक्च्युली त्याचा मिनिंग आहे स्टडी ऑफ, राईट. सो पहिला भाग आहे ग्राफ. सो जर मी अक्षर काढताना पेपरवरती असा एक ग्राफ येतोय, सो त्या ग्राफचा अभ्यास, त्या ग्राफचा स्टडी म्हणजे ग्राफोलॉजी. म्हणून त्याला असा तो शब्द दिलाय. आणि इट वॉज इन्व्हेंटेड बाय एक फ्रेंच माणूस होता, मिशॉन म्हणून. सो त्यांनी शोध काढला आणि त्यांनी असा शब्द दिला. अँड ऑफकोर्स त्याला वेळ म्हणून खूप ठरवलं होतं तेव्हा. सो त्या सब्जेक्टला त्याचा शेअर ऑफ रेझिस्टन्स मिळालाय आधी सुद्धा, आता सुद्धा, राईट. बट जर्मन लोकांनी त्याचं काम घेऊन पुढे त्याला वाढवलं. बट इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की अक्षराचे दोन प्रकारचे स्टडी होतात. एक आहे फोरेन्सिक्स आणि एक आहे ग्राफोलॉजी. सो ग्राफोलॉजी म्हणजे त्या अक्षराच्या मागे जे मानसशास्त्र आहे त्याचा स्टडी. आणि फोरेन्सिक अनालिसिस जर आपण बघायला गेलो तर त्याच्यात आपण अक्षराचे फीचर्स बघतो. म्हणजे कसं आता माझ्या चेहऱ्याचे काही फीचर्स आहेत, तुझ्या चेहऱ्याचे काही फीचर्स आहेत, तसंच अक्षराला सुद्धा त्याचे आपले बायोमेट्रिक्स असतात. सो फोरेन्सिक अनालिसिस मध्ये मी फक्त बायोमेट्रिक मॅच करते की फॉर्जरी आहे की नाही किंवा सेम फीचर्स आहेत की नाही. बट ग्राफोलॉजीमध्ये आपण त्या अक्षराच्या मागे मानसशास्त्र काय आहे, व्हॉट्स बिटवीन द इयर्स, त्या सायकोलॉजीचा आपण अभ्यास करतो की ह्या पर्सनॅलिटीचा कॉन्स्टिट्यूशन कसं आहे. सो दोन पद्धती आहेत अनालिसिसला. आणि जो सेकंड फॉरेन्सिक पार्ट आहे तो कोर्टमध्ये ऍडमिसिबल असतो ऍज अ रिपोर्ट. बरं मॅम, आपण पुण्यात आहोत आणि असं म्हटलं जातं पुण्यामध्ये 4 मुलं किंवा मुली चालत असेल आणि इंजिनियर म्हणून आपण आवाज दिला तर कमीत कमी दोघं तर पलटतील. किंवा इंजिनियर म्हणा, डॉक्टर, CA, आर्किटेक्ट, ते युजली लोक या डोमेनमध्ये जायला प्रिफर करतात. तुमचा ग्राफोलॉजीशी संबंध कसा आला आणि तुम्ही त्या डिरेक्शनला कसा वळला ते सांगणार प्लीज? सो ऍक्च्युली हे अजिबात प्लॅन्डच नव्हतं. म्हणजे माझी 10वीची एक्झाम संपली होती आणि आम्ही एका रिसॉर्ट टाईप ठिकाणी गेलो होतो. तिथे बरेच स्टॉल्स होते, म्हणजे मेहंदी स्टॉल आणि ते टॅटू स्टॉल अँड ऑल दोज काइंड ऑफ थिंग्स. सो तिथे एक हँडरायटिंगचा पण स्टॉल होता आणि मला ते काहीतरी खूप क्युरियस आणि इंटरेस्टिंग वाटलं. म्हणून मी म्हटलं बघूया तरी जाऊन की आपण स्वतःचं अनालिसिस करून घेऊया. आणि माझ्या अनालिसिसवर त्यांनी जे काही सांगितलं तेव्हा मला शॉक बसला होता. आणि मी 15 वर्षाची होते जस्ट. पण मला एक तर माझं आधीपासूनच ठरलं होतं की मला सायकोलॉजी शिकायचंय. त्यामुळे ते मला खूप डिरेक्टली कनेक्ट झालं एकतर की हे इंटरेस्टिंग आहे आणि मला हे शिकायचंय. पण त्याचं प्रोफेशन मी बनवीन असं मी कधीच विचार केला नव्हता. इट वॉज जस्ट अ हॉबी, बट इट वॉज अ ऑब्सेसिव्ह हॉबी त्या टाइमचे. की तो एकदा मी शिकायला घेतला विषय आणि मला खूप त्याचं असं एक ऑब्सेसिव्ह हे झालं की खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात जितकं आपण डीपमध्ये जातो तितकं ते माझं ऑब्सेशन वाढत गेलं. ऑल्सो आपल्याला जेव्हा जाणवतं की आपण खूप नॅचरल होतो एखाद्या गोष्टीमध्ये, देन यू डोंट वॉन्ट टू गिव्ह इट अप ऑल्सो. सो ते मी पकडून ते करत गेले कायम. आणि त्याच्यात खूप मोठा प्रवास इन वन सेन्स झाला, बिकॉज आपण इंडियात जेव्हा ते शिकतोय त्याच्यात मला बरेचसे हिकअप्स म्हणता येतील असे. आय फाउंड अ लॉट ऑफ हिकअप्स की एथिक्स मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे किंवा इवन बेस, थिअरीचा बेस जो आहे सायकोलॉजीचा तो मिसिंग आहे. एक सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे की आता सुद्धा सायकोलॉजी न शिकवता हा सब्जेक्ट शिकवला जातोय इंडियामध्ये. अँड दॅट इज अ बिग प्रॉब्लेम, बिकॉज मी पण शिकताना आधी तसंच शिकले आणि मला ते कायम खटकायचं की का जेव्हा मी विचारते की हे बरं तुम्ही म्हणताय ही व्यक्ती अशी आहे तर ते तसे काय आहेत, ह्याचं उत्तर पण पाहिजे. बिकॉज द वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट की सायकोलॉजी काय आहे त्या पर्सनची. पण त्याच्याशिवाय ते शिकवलं गेलं, विच वॉज व्हेरी डुबियस अ बिट. सो नंतर मी UKला जेव्हा मास्टर्स करायला गेले तेव्हा तिथे परत
तिकडच्या ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ ग्राफॉलॉजी बरोबर कनेक्ट झाले. मग त्यांच्याबरोबर बराचसा अभ्यास केला. सो खूप अनलर्निंग झालं, मग खूप रिलर्निंग झालं, खूप परत रिसर्च झालं आणि मग कन्सॉलिडेशन. सो ह्यालाच ऍक्च्युली बराच मोठा काळ झाला. कारण का रिसर्च करणं, कंटिन्युअस रिसर्च करणं हा खूप मोठा पार्ट आहे कुठल्याही सब्जेक्ट. नाहीतर त्याची तुम्ही एक म्हणता ना आपण साधना केल्याशिवाय तो कमांड पण येत नाही सब्जेक्टवरती. सो डेप्थ आणि टाइम हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे त्याचा. सो या आय मीन दॅट वॉज इट वॉज नॉट प्लॅन बट इट वॉज समथिंग जे ऑब्सेसिव्हली मी करत गेले. आणि मी असं कधीच विचार केला नाही की ह्याच्यातून मला काय मिळेल किंवा हे मी इतक्या पटकन शिकले तर ह्याला पटकन मला किती पैसे कमवता येतील, हा विचार कधीच नव्हता, जो ऍक्च्युली आज खूप कॉमन झाला. आय थिंक हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की एंड गोल पैशाकडे न जाता आपण जर का प्रोसेस एन्जॉय केली, आय थिंक द जर्नी बिकम्स मोर. पण मॅम मला याच्यामध्ये एक पॉईंट करायचं आहे की तुम्हाला 15 वर्षाच्या वयात कळालं की तुम्हाला सायकोलॉजी करायची आहे. मला 15 वर्षाचा असताना काही वेळ वाटायचं की मला अमेझॉनी बनायचंय, मग काही वेळा मला वाटायचं की नाही मला आयरनमॅन बनायला पाहिजे. सो 15 वर्षाच्या वयात तुम्ही फिगर आउट केलं तुमचा लाईफ पाथ. सो फुल मार्क्स. खूप मोठं कारण हे आहे की मला गणित खूप आय यूज टू हेट मॅथ. त्यामुळे मला असं गणित नाही करायचंय हे क्लॅरिटी होती. त्यामुळे कधी कधी क्लॅरिटी आपल्याला ह्याच्यातून येते की काय नाही करायचं, ह्याच्यातून काय करायचं ह्याची पण क्लॅरिटी येते. ऑसम. मॅम आपण जेव्हा आपण ग्राफोलॉजी बद्दल बोललो तर तेव्हा तुम्ही बोलले की माणसाची आपण लिहितो तो ग्राफ आणि त्याची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. तर मॅम हँडरायटिंगचा आणि माणसाच्या पर्सनॅलिटीचा कनेक्शन कसं जोडतो? सो ऍक्च्युली ना हँडरायटिंग हे आता ऑफकोर्स हँड रायटिंग म्हणजे हातातून येणारी गोष्ट. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत आपल्याच शास्त्रांमध्ये जे आपण असे विचारच केले नाहीत की ह्याचं काय कनेक्शन असेल. म्हणजे पामिस्ट्री किंवा ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आहे. सो आपल्या हातामध्येच ऍक्च्युली इतकी नर्व डेन्सिटी आहे आपल्या बॉडीची की समजा मला किडनीला हे करायचं असेल किंवा एनी अदर ऑर्गन तर मी कुठला पॉइंट दाबला पाहिजे. सो आपल्या हातामध्ये ऍक्च्युली खूप पॉवर आहे आणि सो मच नर्व डेन्सिटी. आणि आता द न्यूरोसायन्स हॅज प्रूव्ड इट सायंटिफिकली ऑल्सो की एव्हरीथिंग यू डू ऑर विथ युअर हँड्स हॅज अ डिरेक्ट इम्पॅक्ट ऑन युअर मेंटल स्टेट. सो मी जरी पॉटरी केलं तरी मला ते थेरपेटिकच वाटणार आहे. किंवा कुकिंग पण म्हणूनच लोकांना थेरपेटिक वाटतं. किंवा कोविडमध्ये किती जण म्हणत होते की भांडी घासल्यावरती पण मला थेरपेटिक वाटते, बिकॉज हात चालू आहेत. आणि त्याला आपण जितकं रिप्लेस करू टेक्नॉलॉजीनी इन दॅट सेन्स तेवढं ते डिस्कनेक्ट होत जाणार. सो हँडरायटिंग सुद्धा इज जसं आपण ईसीजी बघतो ना हॉस्पिटलमध्ये अशी ती रेट जात असते, तर अक्षर इज लिटरली दॅट. त्यामुळे त्याला म्हणून ब्रेन रायटिंग सुद्धा म्हटलं गेलंय की ब्रेन मधनं आलेली गोष्ट कधीच फालतू नसते ना, ती डिरेक्ट रिप्रेझेंटेशनच आहे. त्यात आपण जेव्हा हँडरायटिंग नव्हतं तेव्हा आपण रिप्रेझेंटेशन कसं घ्यायचो, आपण थंबप्रिंट घ्यायचो. इव्हन नाव ऍक्च्युली बायोमेट्रिक्स आपण घेतोच. आता सगळे फिंगर्स घेतो बट देन थंब ऑफकोर्स जास्त घेतला जातो बिकॉज तो मेन तुमचा हेड आहे. सो जर मी अशी बॉडी बघितली सो दिस इज हेड, 2 legs, 2 hands आणि मध्ये सगळे ऑर्गन्स आहेत. सो आपण कोणाला गुड लक म्हणताना सुद्धा म्हणून हे दाखवतो की यूज युअर हेड वेल ऑर यूज युअर माइंड वेल. सो त्याचं केवढे तरी सिम्बॉलिक अर्थ असू शकतात. सो थंब इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट इज अ डिरेक्ट कनेक्शन विथ युअर ब्रेन. त्यामुळे त्याच्यातून येणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या अक्षरामध्ये उतरतात की इलनेस असेल, काही डिसीज असेल किंवा काही मेडिकल ऑनसेट ऑफ सिम्पटम्स दिसून येतात. एक्झॅक्टली हाच आजार आहे हे सांगणं जरा डिफिकल्ट आहे आणि ते कॉन्टेक्स्टवर खूप डिपेंडेंट आहे. बट सो मेनी थिंग्स कम आउट इन द हँडरायटिंग. मॅम आपली हँडरायटिंग असते ती आपण जेव्हा लिहायला शिकतो तेव्हा एक असते, मग आपला जेव्हा हात बसतो तेव्हा एक असते. सुरुवातीला आपण पेन्सिलने लिहितो तेव्हा हँडरायटिंग वेगळी असते कारण की आपल्याकडे इरेजरचा फ्रीडम असतं. मग आपण पेन वरती मूव्ह करतो. मग स्कूलमधनं आपण कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये आपली रायटिंगची स्पीड जास्त असते. तर बरेच फॅक्टर्स आपल्या लाईफमध्ये येतात ज्याच्यानी आपली हँडरायटिंग इन्फ्लुएन्स होतात. तुम्ही या इन्फ्लुएन्सेस बद्दल काय सांगू शकाल की हे इन्फ्लुएन्सेस तुमच्या हँडरायटिंग वरती काय इफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे तुमच्या ग्राफोलॉजी अनालिसिस मध्ये त्या इन्फ्लुएन्सेसचा काय फॅक्टर येतो? हा ना ऍक्च्युली खूप मोठा भाग आहे की म्हणजे स्कूलचा इन्फ्लुएन्स खूप मोठा आहे आणि कल्चरचा सुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे जनरली आपण जर बघितलं तर इंडियन्स, बांगलादेशीज, पाकिस्तानीज त्यांचं अक्षर बरंचसं यू कॅन आयडेंटिफाय अँड से की हा पर्सन आयदर इंडियन, बांगलादेशी किंवा पाकिस्तानी असू शकतो. ओके. व्हेरएज मी जर युरोपियनचं अक्षर बघितलं तर ते परत डिस्टिंक्टली डिफरंट दिसतं. बिकॉज एक तर त्यांची स्क्रिप्ट लॅटिन असली जरी इंग्लिश असली तरीही पद्धत जी आहे, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी ABCD शिकलेत
ते आपल्यापेक्षा वेगळे. आपण कॉलोनियल इन्फ्लुएन्स मधून बरोबर. आलेले, ब्रिटिश इन्फ्लुएन्स म्हणून बरोबर. रोमन नंबर्स हे आपल्याला जास्त नॅचरल आहेत. सो तो हिस्टॉरिकल कल्चरल इन्फ्लुएन्स अक्षरामध्ये नेहमी दिसून येतो आणि त्यात मग तुम्ही कुठल्या बोर्ड ऑफ स्कूलमध्ये आहात ह्याचा परत खूपच म्हणजे इम्पॅक्ट पडतो. बिकॉज आता कॉन्व्हेंटला असाल किंवा सीबीएसई मध्ये ते तुम्हाला कर्सिव्ह लिहिणं इज ओके, तिथे ते डिस्करेज नाही करत तुम्हाला. राईट. पण जर का तुम्ही स्विच केलं असेल तर तुम्हाला हा फरक अगदीच जाणवला असेल की ते लगेचच 10वीत आल्यानंतर एसएससी मध्ये सांगतात मुलांना की तुम्ही कर्सिव्ह नका लिहू. का पेपर्स चेकिंगला जातात आणि त्यांना कर्सिव्ह अक्षर कळत नाही. सो दे टेल यू की नका लिहू तुम्ही. आणि हा जरा डिफिकल्ट ऍस्पेक्ट होतो बिकॉज एसएससीचा एक्झाम पॅटर्न जर तुम्ही बघितला तर तो मेमरी बेस्ड जास्त आहे. इवन बरोबर. टुडे पोस्ट NEP 20. ऍब्सोल्युटली. सो कर्सिव्ह इज ऍक्च्युली गुड फॉर मेमरी. म्हणजे आपण एका हाती मग मुलांना सांगतोय की तुम्ही मेमरी चांगली पाहिजे, राईट. पण मग तुम्ही कर्सिव्ह लिहू नका असं म्हणतायत. सो मग जी नॅचरल गोष्ट आहे मेमरी एनहॅन्स करायला ती पण तुम्ही त्यांना करायला देत नाही. सो मुलांचं मला बिचारांचं जरा वाईटच वाटतं त्या बाबतीत. पण स्कूलचा खूप इम्पॅक्ट आहे. आणि मग ॲज यू ग्रो ओल्डर जसं आपलं ब्रेन डेव्हलप होतं तर आपलं प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो आहे, जो इथला मध्यभाग आपण म्हणतो, त्याचं अख्खं डेव्हलपमेंटच 25व्या वर्षी होतं. म्हणजे ज्याच्या थ्रू आपल्याला संदर्भ कळतो, संदर्भाप्रमाणे कुठला निर्णय घ्यायचा हे कळतो. हे 25शीलाच ब्रेन डेव्हलपमेंट होते. बरोबर. आणि आता सायकोलॉजी इज ऑफकोर्स सेईंग विथ सो मच रिसर्च की अडल्टिंगच पुढे पुढे चाललंय खूप मुलांचं. सो हे पण ट्रिकी होत झालंय. बिकॉज स्कूलमध्ये परत तुम्ही कशी म्हणजे शिकवायची पद्धत आहे किंवा देर इज अ फाईन बॅलन्स बिटवीन स्टिक अँड कॅरेट ऑलवेज. आणि इफ यू ओनली गिव्ह कॅरेट देन इट विल पुश द अडल्टिंग हेड ऑल्सो अ लिटल बिट, बिकॉज मग जबाबदारी घेण्याची क्षमता कमी होते. बरोबर. सो तो खूप खूप त्याच्यात फॅक्टर्स आहेत, खूप व्हेरिएबल्स आहेत जे आपल्या अक्षराला इन्फ्लुएन्स करतात. सो वेन पेरेंट्स से की तुम्ही मुलांचं अक्षर सुधरवा, इट्स अ व्हेरी बिग क्वेश्चन. बिकॉज त्याआधी अक्षर तसं काय आहे हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे, रॅदर दॅन सुधरवा म्हणजे इन व्हॉट सेन्स की तुम्हाला एस्थेटिकली अक्षर सुधरायचे, पण त्याच्या मागे मानसशास्त्र काय चालू आहे मुलाचं किंवा मुलीचं ते समजून घेऊन ते इम्प्रूव्ह करणं जास्त क्रिटिकल आहे ऍक्च्युली. सो गुड लुकिंग केक इज लाईक कॅलिग्राफी, म्हणजे जे एस्थेटिकली खूप सुंदर दिसतं अक्षर, दॅट इज लाईक अ गुड लुकिंग केक. बट ग्रॅफोलॉजीचं अक्षर टेक्निकली साऊंड आहे अँड इट स्टील लुक्स गुड, म्हणजे जसं गुड लुकिंग प्लेट ऑफ सॅलड म्हणू शकतो. राईट. राईट. सो गुड होलसम मील मे बी. सो Right. रोज काय खाता येईल ते आपल्याला बघायचंय. आय रिअली विश तुम्ही मला कॉलेजमध्ये भेटला असता. मी तुम्हाला माझ्या प्रोफेसर्सला भेटवलं असतं आणि सांगितलं असतं की हँडरायटिंग बदलायला नका. बट ठीक आहे, गेला तो दिवस. बरं मॅम, एक क्वेश्चन असा माझ्या डोक्यात येतो आता तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा, की असं पण नाही होऊ शकत का कधी की दोन लोक आहेत, कम्प्लिटली डिफरंट बॅकग्राऊंड, कम्प्लिटली डिफरंट लोकेशन, पण ते काही कारणावर एका जागेवरती आले आणि दे फाइंड आउट की त्यांची हँडरायटिंग सिमिलर आहे, म्हणजे नॉट 100% पण 99% सिमिलर आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही कसं ऑपरेट करता? हे ना खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याला 2 अँगल आहेत ऍक्च्युली. एक अँगल जी मला आठवते म्हणजे माझ्या शाळेत माझ्या वर्गातच असे 2 बेस्ट फ्रेंड्स होते ज्यांचं अक्षर इतकं सिमिलर असायचं की टीचर्स सुद्धा कन्फ्युज व्हायच्या की हे ह्यांनी लिहिलंय का ह्यांनी लिहिलंय. आणि ते सदैव एकत्रच असायचे, म्हणजे जॉईंट ॲट द हिप, सगळीकडे एकत्र. आणि ते दोघंही अभ्यासात इक्वली हुशार आणि नंबर 1 नंबर 2च्या रँकिंगमध्ये बऱ्याचदा असायचे. सो मला नंतर ग्रॅफोलॉजी शिकताना कायम ते दोघं आठवायचे की आय वंडर की त्यांचं अक्षर बदललं असेल का, आणि त्या दोघांची ट्रॅजेक्टरी आता सेम आहे का वेगळी झाली आहे, किंवा दोघंही वेगळं काही शिकतायत का सेम शिकतायत, यू नेव्हर नो. आणि आपण काय चॉईसेस करतो मोठं झाल्यानंतर ते ऑफकोर्स इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय मेनी थिंग्स. बट दॅट इज वन इन्सिडेंट अँड केस दॅट आय रिमेंबर की बरीचशी पर्सनॅलिटी सिमिलर असते वेन युअर रायटिंग इज सिमिलर, बट संदर्भ कधीच एक्झॅक्टली सेम नसतो. म्हणजे जरी माझा आणि म्हणजे 2 ट्विन्स जरी आपण घेतले तरी त्यांचे अक्षर स्टार्क ऑपोजिट्स असतात कधी कधी. सो इवन इफ संदर्भ सेम असला, कॉन्टेक्स्ट सेम असला, पेरेंट्स सेम आहेत, तरीही एक्सपिरियन्स रियालिटीची वेगळी असते. बरोबर. त्यात आपण जर दुसरी व्यक्ती म्हणलो की वेगळ्या देशातूनच कोणतरी आले आणि सडनली यू डिस्कवर की अरे सेमच आहे, तर ऍक्च्युली इट्स इंटरेस्टिंग टू सी की त्याला कुठल्या एक्सपिरियन्सेसच्या सेटमुळे असं शेप झालंय त्याचं अक्षर, व्हेअरएज माझं कशामुळे झालं. आणि मग इट लुक्स द सेम बट देन त्याच्या मागचा फ्लेवर किंवा टेक्स्चर हे वेगळं असतं बऱ्याचदा. इंटरेस्टिंग. सो ते आहे. आणि ह्याची दुसरी अँगल अशी आहे की खूपदा लोक ग्रॅफोलॉजी शिकल्यानंतर त्यांचं अक्षर खूप
ऑटोमॅटिकली सेम पद्धतीने बदलतो. ओके, दिस इज इंटरेस्टिंग. बिकॉज स्टुडंट्सचं असं खूपदा होतं, राईट? लाईक दे स्टार्ट लर्निंग ग्राफॉलॉजी आणि मग त्यांना स्वतःच अक्षर रोज दिसत असतं आणि मग त्यांना वाटतं की अरे आय शुड नॉट राईट लाईक दिस, मग मी हे चेंज करतो, हे चेंज करते, आणि मग सगळ्यांचं अक्षर ऍट वन पॉइंट लुक्स काइंड ऑफ सिमिलर. सो ते कळतं सुद्धा बघून की ह्या ग्राफॉलॉजी शिकलेली बघते. सो त्यांचं अक्षर सिमिलर दिसतं, पण ते पर्सनॅलिटीज खूप डिफरंट असतात. सो तोही भाग त्याच्यात येतो. सो कॉन्टेक्स्ट विल डिक्टेट अ लॉट ऑफ what is real, what is not, and you have to be able to pick out the context from the writing. So that's a different training skill altogether. मॅम, तुमच्या अनुभवातून युजली लोकांचा काय गैरसमज असतो हँडरायटिंग बद्दल? अच्छा, दोन तर खूपच अगदीच रेग्युलरली विचारले जाणारे प्रश्न आहेत. एक तर की माझं अक्षर सारखं बदलतं, हे सगळ्यांनाच वाटत असतं, आणि खरं तर ते अक्षर बदलतंय असं नाहीये. म्हणजे आता समजा आपण स्वतःचे जर फोटो पाहिले काही वर्ष आधीचे आणि आत्ताचे, तर आपलं एक्झॅक्टली सेम वजन असतंच असं नाही, अनलेस मी सुनील शेट्टी आहे, राईट, किंवा मिलिंद सोमण आहे. बट साधारण तेवढे बॉडीमध्ये चेंजेस होतात. सो जसं थोडंफार वजन वाढलं किंवा कमी झालं, आणि फीचर्स सुद्धा सेमच असतात, तरी आपण दिसतो वेगळे ऍट डिफरंट स्टेजेस. बरोबर. अक्षराचं पण एक्झॅक्टली तसंच आहे की थोडंफार ना सिच्युएशन प्रमाणे किंवा काय तेव्हा माझी मनस्थिती होती त्याप्रमाणे तेवढं तर अक्षर सगळ्यांचंच बदलतं. पण लोकांना ते बघितल्यावरती असं वाटतं की अरे बापरे, माझं अक्षर खूप बदलतंय, आणि ते एक्झॅक्टली सेम असलं पाहिजे. ही एक्सपेक्टेशनच ऍक्च्युली जरा अपेक्षा गडबड आहे. म्हणजे ते असं आपण जशी अपेक्षा ठेवतो की माझं वजनाच्या काठावरती सुद्धा अजिबात 1 किलो सुद्धा वाढलं नाहीच पाहिजे, हे जरा खूप स्ट्रिक्ट आहे. थोडंफार वाटतंच, आता दिवाळी आहे, गणपती आहे म्हटलं की होतं सगळ्यांचं. येस, त्यामुळे हे थोडंफार ह्युमन लिमिटमध्ये आपण शिस्त पाळतो. तसंच अक्षराचं सुद्धा आहे की थोडंफार सगळ्यांचंच बदलतं अक्षर. तर तो भाग एक आहे की सगळ्यांचं अक्षर म्हणजे एक्झॅक्टली सेम नाही राहत आणि बदलत राहतं. आणि दुसरं म्हणजे माझं अक्षर खूप खराब आहे असं सगळ्यांना वाटतं. त्यामुळे खराब आहे हे म्हणणं सुद्धा आपण कुठल्या दृष्टिकोनातून म्हणतोय की एस्थेटिकली ते कसं दिसतंय, की दिसायला सुंदर आहे की नाही माझं अक्षर. आणि ऍक्च्युली दिसायला सुंदर आहे की नाही ठीक आहे, आपण नीट नेटकी खोली ठेवतो आणि इंटिरियर डिझायनरनी केलेली खोली आहे, बरोबर, दोन्ही नीटनेटक्याच आहेत खोल्या, पण एक आहे एकदम खूप एस्थेटिक्स आणि एक आहे तुमच्या एस्थेटिक्स प्रमाणे तुम्ही कशी नीटनेटकी ठेवली. तसंच एक्झॅक्टली सेम आहे की तेवढं तर ठीक आहे, सगळ्यांनाच वाटतं की माझी हँडरायटिंग खराब आहे, पण ऍक्च्युली तसं काही नसतं. मॅम, तुम्ही आता हँडरायटिंग खराब बद्दल बोलला ना, तर मला स्पेशली शाउट आउट द्यायचे आपले डॉक्टर फ्रेंड्स जे आहेत. ओ येस, मला पण शाउट आउट द्यायचं त्यांना विचारा, म्हणजे बिकॉज आपल्याकडे कधी आपल्या कोणाला गरज पडू नये, बट येस पडतेच. सो प्रिस्क्रिप्शन रीड करायला वगैरे ते फार कठीण जातं. तर डॉक्टरसाठी वेगळी ग्राफोलॉजी असते की जी नॉर्मल ग्राफोलॉजी आहे तीच वर्कआउट? त्यांना मला शाउट आउट यासाठीच द्यायचं आहे की बिचारो पे बहुत जुल्म हुआ है की खूप जण म्हणतात की त्यांचं अक्षर खराब असतं, पण ऍक्च्युली ना तुम्ही त्यांची ट्रेनिंग जी असते ती पहा, की त्यांचे एक तर शब्द खूप मोठे मोठे असतात जे ते अभ्यास करत असतात ना त्यांच्या सिलेबसमध्ये. त्यामुळे शब्द मोठे असतात आणि ते जेव्हा राऊंड वरती जातात तेव्हा ते खूप फास्ट असतं. सो तुम्हाला तुमच्या सुपरवायझिंग डॉक्टर बरोबर तुम्ही राऊंडवर जाता आणि तुम्हाला मोठे मोठे शब्द तिथे नोट्स घ्यायचेत आणि खूप फास्ट. तर तुम्ही पूर्ण शब्द लिहिणं हे बऱ्याचदा शक्यच नसतं, तुम्ही त्याचे शॉर्ट फॉर्मच करतात. आणि सेम होतं फार्मास्युटिकलमध्ये, म्हणून फार्मसीवाल्याला डॉक्टरचं अक्षर कळतं, बिकॉज समदुःखी आणि टर्मिनॉलॉजी सेम आहे. त्यांचं दोघांचाही तोच मुद्दा आहे. आणि तुम्ही डॉक्टरला समजा सांगितलं की आता मला तुमचं अनालिसिस करायचे, तुम्ही 1 पान लिहून द्या मला, लाईक प्रॉपर सॅम्पल, तर ऑफकोर्स त्याचं अक्षर तसं नसणार आहे. प्रेस्क्रिप्शनवरती ते जर एका दिवसात 25, 30 किंवा 50 लोकांना भेटणार असतील आणि 50 प्रेस्क्रिप्शन लिहायचे असतील त्यांना, तर किती वेळ आहे हातात आणि किती घाई होती हे सगळे फॅक्टर्स तिथे कन्सिडर करावे लागतात. त्यामुळे त्यांचं अक्षरच तसं आहे हे एकतर म्हणणं चुकीचं आहे. इनफॅक्ट कोविडमध्ये एक फेमस केस झाली होती सिंगापूरच्या एका डॉक्टरची. ते इंटरनेटवर व्हायरल झालं होतं की त्याचं हँडरायटिंग इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे, म्हणून ते व्हायरल गेलं होतं. तर मी लोकांना इनफॅक्ट एनकरेज करीन की ते तुम्ही गुगल करून बघा अक्षर एकदा. त्यांनी ज्या पद्धतीने ते प्रेस्क्रिप्शन लिहिले ते कम्प्लिटली कॉन्ट्रास्टिंग आहे त्या स्टिरियोटाईपला की अरे डॉक्टर्सचं अक्षर खराब असतं. असं अजिबात नाहीये. माझ्या ओळखीत किती डॉक्टर्स आहेत ज्यांचं खूप छान आहे अक्षर. त्यामुळे हे मिथ्स आहेत. आणि इनफॅक्ट उलट पण करून बघा, असे कितीतरी लोक आहेत वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनमध्ये ज्यांची अक्षरं खूप खराब आहेत आणि ते डॉक्टर नसतात. राईट. सो मी
सो तसं अजिबात नाहीये की डॉक्टर लोकांचाच अक्षर खराब असतो. अक्षर खराब हे कुठल्याही व्यक्तीचं कुठल्याही प्रोफेशन मध्ये असू शकतात आणि खराब असू शकतात. मॅम, आपण बघतो आत्ताच्या जगामध्ये जी की खूप चांगली गोष्ट घडते, मला असं वाटतं की लोक मेंटल हेल्थचा विचार करायला लागलेत. कारण की आपण जर का आपल्या पेरेंट्सच्या जनरेशन किंवा त्यांच्या पेरेंट्सच्या जनरेशनमध्ये होतो, त्यांच्यामध्ये डिप्रेशन असं काहीच नव्हतं की त्याला सिरियसली घेतलं नव्हतं जात. पण आता ही एक चांगला बदल होतोय की डिप्रेशन किंवा आपलं मेंटल हेल्थ बद्दल अवेअरनेस लोकांमध्ये खूप वाढते. तर हँडरायटिंगचा आणि तुमच्या आत्ताच्या मेंटल स्टेटचा काय संबंध असतो, आणि तुम्ही जर का कोणाचं काउन्सिलिंग घेत आहात आणि त्याचं तुम्ही हँडरायटिंग सॅम्पल बघता आहात, तर तुम्हाला त्याची करंट मेंटल कंडिशन कशी कळून येते? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं कळून येईल का की हा माणूस किंवा हा व्यक्ती एका ट्रॉमा मधनं आलेला आहे, किंवा यांनी आता याचा सक्सेसचं पीक बघितलंय, तर हे सगळे उतार चढाव तुम्हाला हँडरायटिंग मध्ये दिसून येतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली. बरं मॅम, आपण थोडंसं आता थिअरीकडनं प्रॅक्टिकलकडे वळूया. ओके. मी तुमच्यासाठी एक हँडरायटिंग सॅम्पल आणलेलं आहे, आणि लेट अस नो तुम्ही काय सांगता मला त्याच्याबद्दल. मला पण उत्सुकता आहे. ओके. कोणाचं अक्षर आहे? हे ऍक्च्युली माझ्या एका जवळच्या मित्राचं आहे. विथ कन्सेंट मी त्याचं आणलंय. मी तेच म्हणणार होते. येस, मी डोंट वरी अबाउट दॅट, कन्सेंट आपण घेतलेला आहे. सो मॅम, दिस इज द हँडरायटिंग. या व्यक्तीला विंटेज गोष्टी, ओल्ड स्कूल म्युझिक, ओल्ड स्कूल एस्थेटिक्स, म्हणजे ओल्ड मनी टाईप कपडे तसे खूप आवडत असतील, आणि जुनी गाणी सुद्धा आवडत असतील. इनफॅक्ट खूप शार्प आणि इंटेलिजंट पर्सन आहे. कम्युनिकेशन्स आणि मीडिया रिलेटेड प्रोफेशन त्यांच्यासाठी चांगलं असू शकतं. व्हेरी व्हेरी नॅचरली स्किल्ड त्या एरियामध्ये. कुकिंगची पण आवड असू शकते, आणि कुकिंग जेव्हा जेव्हा करत असतील तेव्हा शक्यतो स्पायसी किंवा थोडंसं आंबट तिखट अशा टाईपचं कुकिंग करत असतील. खूप ऍक्टिव्ह पर्सन आहे. एका दिवसात खूप गोष्टी करतात, आणि त्यांचा पेस खूप चांगला आहे. म्हणजे एका दिवसात त्यांना खूप गोष्टी करायच्या असतात, पण ते स्वतःसाठी वेळ काढत नाहीत एका दिवसात तेवढा. सो थोडासा मध्ये त्यांना पॉज घ्यायची गरज असते. त्यांच्या आईशी खूप क्लोज आहेत, आणि त्यांच्या आईने त्यांना खूप इम्पॉर्टंट असे काही डिसिजन्स किंवा पॉईंट्स असतील आयुष्यामध्ये, जिथे त्यांच्या आईने त्यांना खूप चांगला नच दिलाय की आत्ता ह्या क्षणी असा डिसिजन घेतला तर जास्त बरं होईल, आणि खूप चांगल्या पद्धतीने नच दिलाय. म्हणजे निर्णय त्यांना घ्यायला लावलाय, पण खूप चांगला गायडन्स दिलाय आईनी. आणि आउटडोअर्स खूप आवडत असतील या पर्सनला, की मे बी ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग अशा गोष्टी जास्त आवडत असतील. तो ही व्यक्ती ऑल्सो खूप प्रोटेक्टिव्ह आहे, आणि लॉयल फ्रेंड आहे. म्हणजे त्यांचे जे कोणी फ्रेंड्स असतील त्यांना जाणवतही असेल की जेव्हा गरज पडते तेव्हा मला नेहमी या पर्सनवर रिलाय करता येतं, आणि माझ्यासाठी ते माझ्या वतीने सुद्धा बऱ्याच ठिकाणी बोलतात. एस्पेशली मी नसीन तिकडे तरीही माझ्या बिहाइंड माय बॅक दे विल सपोर्ट मी, अशी व्यक्ती आहे. आणि ह्यांना डोनेशन करायची खूप आवड असेल, की कुठल्याही पद्धतीने ते डोनेट करत असतील. म्हणजे पैशानेच असं नाही, म्हणजे टाइम डोनेट करत असतील स्वतःचा, किंवा व्हॉलेंटिअरिंग करून, किंवा एनर्जी डोनेट करत असतील, ब्लड डोनेशन्स करत असतील, क्लोथ्स डोनेशन्स करत असतील, काही कुठल्याही टाईपचं डोनेशन असू शकतं. आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड कम्युनिकेट करणारी व्यक्ती, इन्क्लुडिंग एस्पेशली जे त्यांचे खूप मनातल्या गोष्टी आहेत, सगळ्यात इंटरनल गोष्टी. जर इमोशनल काही एक्सप्रेशन करायचं असेल तर ते सुद्धा असं खूप स्ट्रेट फॉरवर्ड ह्याच्यामध्ये येतं. त्यांना असं खूप त्याला शुगर कोट करून असं नो फ्लफ टाईप ऑफ कम्युनिकेशन आहे या व्यक्तीचं. आणि ते खूप जणांना आधी ऐकताना असं वाटू शकतं की ही व्यक्ती खूपच स्ट्रेट फॉरवर्ड आहे, आणि त्यांनी थोडंसं अजून जरा गोडपणे सांगितलं असतं तर ते रिसीव्ह जास्त चांगलं झालं असतं. बट नंतर लोकांना जाणवतं, एस्पेशली जे क्लोज वन्स आहेत त्यांना जाणवतं की ते ट्रूथच होतं जे काही सांगितलं ते. सो ते फक्त वेळ लागतो त्यांना कळायला. तोही एक ॲस्पेक्ट आहे. अँड खूप चांगली कन्सिस्टन्सी आहे त्यांची. जनरली एखादी गोष्ट घेतल्यावरती ते काम पूर्ण करतात. खूप लाँग टर्मचं त्यांनी असं कदाचित विचारही केला नसेल, किंवा असंही वाटत असेल की आता एवढं लाँग टर्म प्लॅनिंग करूनही त्याचा पॉईंट नसेल. त्यामुळे ते खूप प्रॅग्मॅटिक अप्रोच घेऊन आत्ता चालू आहेत, की आत्ता मला ही आयडियोलॉजी सूट होतीये, सो मी हे घेऊन आत्ता पुढे जाणार आहे, अँड देन लेट्स सी हाऊ इट गोज. अशी एक प्रॅग्मॅटिक आहे त्यांची अप्रोच.
मी आता ऍक्च्युली थोडा स्पीचलेस झालो कारण की एक्युरेसी इज अमेझिंग. राईट. ऑसम. मॅम, तुम्ही जेव्हा आता हँडरायटिंग बघत होते, माझ्या डोक्यामध्ये एक क्वेश्चन आला. जेव्हा पण तुम्ही कुठल्या नवीन माणसाला भेटत असाल, प्रोफेशनली, पर्सनली ऑर अदरवाईज, राईट, तर तुम्ही काय प्रिफर करता की त्यांनी समोरून तुम्हाला हॅलो म्हणावा की हॅलो लिहून द्यावा टू रिअली गेट अ ग्लान्स ऑफ दॅट पर्सन? हाऊ डू यू अप्रोच इन युअर पर्सनल लाईफ? सो ऍक्च्युली इथे परत अगेन कॉन्टेक्स्ट इज किंग. संदर्भ खूप महत्वाचा आहे. सो आता समजा मी रिक्रुटमेंट जर असेल तर तिथे फक्त अक्षर बघूनही आपल्याला चालत नाही. आपल्याला अक्षर ॲज अ टूल यूज करायचे, राईट. म्हणजे त्याला काय प्रश्न विचारायचे ह्याचा गायडन्स त्या हँडरायटिंगमधनं येऊ शकतो. सो जसं आपण आज AI बरोबर बघतो, राईट, यू हॅव टू नो की कुठला प्रश्न आणि कुठला प्रॉम्प्ट द्यायचा आहे त्या AIला. सेम इथे सुद्धा तेच आहे. पण लोकांना पझल सारखे असतात. म्हणजे आफ्टर अ पॉइंट आपली द होल पॉइंट म्हणजे माझा जन्म का झाला, तुझा जन्म का झाला, हा आपण सगळे पझल आहोत आणि आपल्याला स्वतःच असं रुब्रिक क्यूब सारखं स्वतःला आधी फिक्स करायचं. अगदी बरोबर. आणि मग मी एखाद्या दुसऱ्या रुब्रिक क्यूबला भेटले तर त्याचं पण काहीतरी सेटिंग वेगळं असणार आहे, राईट. सो जर का मी म्हणलं की मला सगळे लोक असे परफेक्ट रुब्रिक क्यूब सारखेच हवेत, तर मग माझा जन्म तुझा जन्म कोणाचा झालाच नसता, आपण बॉर्नच झालो नसतो. सो बेटर वे टू डू इट इज टू हॅव क्युरिओसिटी की अच्छा ह्याचा रुब्रिक क्यूब असा आहे, म्हणजे ह्याच्या आयुष्यात काय झालं असेल की ह्याचा रुब्रिक क्यूब असा झाला, राईट. ह्याच्याने एक काय चांगलं होतं की आपलं कम्पॅशन वाढतं आणि यू डोंट बिकम ॲज जजमेंटल की मला काही न समजता आणि न ऐकता मी त्या व्यक्तीला काहीतरी लेबलच लावून टाकलं आणि आधीच मी ठरवलं की ही व्यक्ती अशी आहे. हे करू नये ऍक्च्युली. इनफॅक्ट अक्षर आणि हँडरायटिंग एनालिसिस शिकण्याचा मुद्दाच आहे की ती व्यक्ती तशी काय आहे हे जास्त आपल्याला कळतंय ना उलट. सो उलट आपली साधना वाढली पाहिजे. अगदी बरोबर. आणि आपलं लोकांशी इंटरॅक्शन जे आहे, माझं अंडरस्टँडिंग लोकांचं वाढलं पाहिजे ना जास्त. सो मग त्यांचं अंडरस्टँडिंग वाढल्यानंतर जसं मार्शल आर्ट्समध्ये शिकवतात की समोरून अटॅक येते तर मी तिकडनंच डिफेंड करणार, ही चुकीची अप्रोच आहे. आपण फ्लुइड लाईक वॉटर, ब्रुसली जे म्हणतात तसं समोरून हे येत असेल तर यू हॅव टू फ्लो दिस वे दॅट वे. आपला सेंटर मेंटेन करून यू हॅव टू कीप चेंजिंग. सो हा ऍस्पेक्ट लोकांबरोबर सुद्धा येतो पझल सारखं की अच्छा ही व्यक्ती अशी आहे, पझल आहे. बट कुठे मला अक्षर बघायला आवडतं म्हणजे एस्पेशली ॲज अ फिमेल आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे. आय एम शुअर इवन फॉर मेन दिस विल बी इम्पॉर्टंट की आपला कोणी जर गैरफायदा घेणार असेल आणि कोणी एक्सप्लॉइट करणार असेल किंवा सेफ्टीचा कन्सर्न असेल मला, राईट. म्हणजे नॉट की मी उद्या उबर बोलवली तर मी त्याचं अक्षर बघीन, बट प्रोफेशनल सिनॅरिओमध्ये असे खूपसे अनुभव मला आले जिथे मला 1-on-1 मीटिंग करायची असेल आणि तिथे मग जर मला एखादी व्यक्ती ऑफ वाटत असेल बट मला ते ऑफ फिलिंग एक्सप्लेन करता येत नाही, तर मग पटकन समोरचं काहीतरी पडलेलं अक्षर मी बघते त्यांचं. सो दॅट हेल्प्स अ लॉट की मला जे नज येतोय त्याला काहीतरी बॅकिंग आहे. अँड आय वुड रेकमेंड दॅट हायली इनफॅक्ट फॉर एनी पर्सन. सो तिथे इनफॅक्ट बेटर टू बी सेफ दॅन सॉरी हे मंत्र तर मी सगळ्यांनाच सांगेन की वापरा तुम्ही प्लीज. म्हणजे त्या टूलचा मल्टिपल उपयोग आपण करू शकतो ना. सो स्वतःची सेफ्टीसाठी मी काय वापरते आणि कशाला वापरते ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही. इट्स अ व्हेरी युजफुल टूल. परत कन्सिल्ड वेपन आहे. येस, कन्सिल्ड वेपन आहे. एक्झॅक्टली. सो हे खूप युजफुल गोष्ट आहे कारण का कुठल्याही टाईपचं सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग तुम्ही करायला गेलात ना तर त्याच्यात पहिली गोष्ट हेच शिकवतात की ती जी सिच्युएशन असते म्हणजे ज्याच्यात आपण पूर्णपणे डेंजरमध्ये असतो ती सिच्युएशन त्या टोकापर्यंत येऊच नये ह्याचं प्रिपरेशन मेंटली आपण करतो. सो दॅट माझ्या रियालिटीमध्ये काय होऊ शकतं, इथे आत्ता असं आहे तसं आहे. सो यू बिकम मोर अवेअर ऑफ युअर सराउंडिंग्स आणि आपण सिम्युलेट करतो ती रियालिटी. सो त्या टोकापर्यंत कसं जायचं नाही किंवा ती सिच्युएशन कशी जाणार नाही ह्याचं ट्रेनिंग आधी असतं मेंटली. सेम थिंग ह्याच्यात सुद्धा आहे. सो वेन इट कम्स टू सेफ्टी मला ॲट ऑल कॉस्ट तो पॉईंट येऊनच द्यायचा नाही कुठलाही. त्यासाठी हे खूप चांगलं टूल आहे इनफॅक्ट. आय डोंट नो तुम्ही सुन त्झू आर्ट ऑफ वॉर रीड केलंय की नाही, पण सुन त्झू एक खूप मोठे आणि नामवंत चायनीज स्ट्रॅटेजिस्ट होते. त्यांचं एक पुस्तक आहे फेमस, आर्ट ऑफ वॉर. त्याच्यामध्ये त्यांची एक लाईन आहे, द बेस्ट वॉर इज वन विच यू डोंट हॅव टू फाईट. सो मॅम जे आता आपल्याला सांगतायत की तुमची ही कंडिशन यायलाच नको की तुम्हाला युद्धाला जावं लागेल, तुम्ही युद्धाच्या आधीच जिंकलेले असाल. करेक्ट. सो त्यामध्ये पण ग्राफोलॉजी आणि सायकोलॉजी खूप छान रोल प्ले करू. मॅम आता तुम्ही सांगताना रिक्रुटमेंट इंडस्ट्रीबद्दल बोलल्या,
मार्केटमध्ये आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक डोमेनसाठी स्पेशलाइज टूल्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत. आता तर बरेचसे AIs पण आहेत जे काम करून देतात. तर या बदलत्या टेक्नॉलॉजिकल किंवा फ्रिक्वेंट टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसमध्ये ग्राफॉलॉजी आणि सायकोलॉजी रिक्रुटमेंटमध्ये कसं येऊ शकतं, आणि ग्राफॉलॉजी रिक्रुटमेंटमध्ये यूज केल्याचे बेनिफिट्स एम्प्लॉयर्सला काय येऊ शकतात किंवा कंपनीजला काय येऊ शकतात, चांगले एम्प्लॉईज मिळवायला कसं सांगू शकाल त्याबद्दल? राईट. हा ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट एरिया आहे आताच्या काळात, कारण का एका साईडला AI मुळे स्क्रीनिंग पण आता व्हायला लागलंय, जे तुम्ही अप्लाय करता CV बरोबर. सो तिथे ऑलरेडी AI हॅज कम इन टू पिक्चर. आणि स्टुडंट्स जे यंग आहेत, ग्रॅज्युएट एस्पेशली, त्यांचा स्ट्रगल खूप मोठा आहे, कारण का त्यांना खूप ऍप्लिकेशन्स करावे लागतात आणि ते कुठेच कॉल येत नाहीये. त्यामुळे एका साईडला हेही आपण बघतोय की डिफरन्शिएटर काय इथे असू शकतो त्यांना. पण मोस्टली काय झालंय ना, मोठे कंपनीज त्यांचे ट्राईड अँड टेस्टेड प्रॅक्टिस असतात ते तेच वापरतात. त्यांना तुम्ही जाऊन सांगितलं ग्राफॉलॉजी वापरा, तर ते थोडेसे नॉट सो ओपन माइंडेड असतात. पण MSMEs जे असतात, दे आर अ लिटिल मोर, एस्पेशली जर फाउंडर इनोव्हेटिव्ह असेल, ओपन माइंडेड असेल, तर त्यांना अशी काहीतरी आयडिया आवडते. आता माझे एक क्लायंट आहेत, त्यांची स्पेसिफिक रिक्वायरमेंटच ही होती की आम्ही रिक्रूट करतोय लोकांना, पण इंटरव्ह्यूमध्ये ते जे बोलतात आणि 8-9 महिन्यानंतर त्यांचं बिहेवियर ते त्याला मॅच होत नाही. खूप जण सोडून जातात किंवा काही कारण न सांगता सोडून जातात आणि नोटीस पिरियड न हे करता सोडून जातात. आणि काही स्पेसिफिक डिफिकल्टीज त्यांना जेनझी बरोबर येतात कधी. सो हे त्यांना ट्रिगर पॉईंट होता की हे मला इंटरव्ह्यू घेताना जर कळलं त्या व्यक्तीबद्दल, तर मला जास्त इन्फॉर्म डिसिजन घेता येईल. सो हा एक खूप मोठा भाग आहे की ह्याचा अर्थ असं नाही की मी एखाद्याला जर त्याचे मला वल्नरेबिलिटीज आणि विकनेसेस कळले तर मी त्याला रिक्रूटच करणार नाही, पण मला ॲटलिस्ट हे कळेल की मग मला त्याला सपोर्ट कुठे देता येईल, की त्याला कुठल्या एरियामध्ये ट्रेनिंग लागेल किंवा कुठल्या एरियामध्ये मेंटरिंग लागेल. सो हे सुद्धा आपल्याला करता येतं. पीपल डेव्हलपमेंटमध्ये फक्त मी रिक्रूट केलं आणि काम संपलं असं तर नाहीये. वन्स यू एम्प्लॉय समबडी, त्यांच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट सुद्धा करावा लागतो. प्रवास आहे तो कंपनीसोबत. त्यामुळे इन्व्हेस्ट करताना सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण खूप इन्व्हेस्ट केली एखाद्या एम्प्लॉईमध्ये आणि मग नंतर ती व्यक्ती सोडूनच गेली किंवा काही दुसरा प्रॉब्लेम झाला. सो रिक्रुटमेंटला टॅलेंट एक्विजिशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा खूप मोठा एरिया होतो की मला कुठल्या व्यक्तीमध्ये कंपनी एवढे पैसे घालतीये कुठल्या सर्टिफिकेशनसाठी किंवा ट्रेनिंगसाठी वॉट एव्हर, तर ती व्यक्ती करेक्ट व्यक्ती आहे की नाही त्या रोलसाठी, त्या डेझिग्नेशनसाठी, त्या प्रमोशनसाठी. हे सगळे मुद्दे तिथे येतात रोलप्रमाणे, एस्पेशली बिकॉज आपण कसं आहे, इन रियालिटी सगळेजण त्यांचं जे पॅशन असतं आणि हॉबी असतं ते त्यांचं प्रोफेशन नसतं असं नाही. सो बऱ्याचदा रिक्रुटमेंटमध्ये ते जाणवतं सुद्धा, राईट, की ही व्यक्ती ह्या जॉबला फक्त जॉब म्हणूनच बघणार आहे. सो त्याला आपण कितीही मोटिवेट केलं आणि कितीही इन्सेंटिव्हाइज केलं तरी त्याचा आउटकम तो नसणार आहे नेसेसरी. सो हे सुद्धा आपल्याला कळून येतं अक्षरामध्ये की मग जर अशी व्यक्ती असेल की त्याचा तो पॅशन एरियाच नाहीये, पण तो कदाचित सर्कमस्टॅन्सेसमुळे तो जॉब करायला आलाय, तर त्याला मला काय करता येईल रिटेन्शन स्ट्रॅटेजीमध्ये की त्याला मला टिकवून ठेवता येईल, की त्याची सर्कमस्टॅन्स समजून घेऊन. आणि हे दिस इज अ लॉट ऑफ वर्क फॉर द HR इनफॅक्ट. म्हणूनही कदाचित खूप मोठे कंपनीज ह्याच्यात पडत नाहीत, बिकॉज त्यांना मग इट्स अ लॉट मोर बिलेबल आवर्स फॉर द कंपनी. पण MSMEs मध्ये जास्त ओपन माइंडेडनेस मला जाणवलंय की जिथे क्लायंट्स आहेत आणि त्यांना असे सर्व्हिसेस हवे असतात. सो असे असतात, किंवा तुम्ही जर फॅक्टरी टाईप असेल, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल, तर तिथे इन्व्हेस्टिगेशन केसेस असतात कधी. मग तिथे लेबर लॉ जो आहे तुमचा तो पिक्चरमध्ये येतो. तुमचे लॉयर जे आहेत ते स्वतः सांगतील की इन्व्हेस्टिगेशन केस आहे, अक्षर इन्व्हॉल्ड आहेत, तुम्ही रिपोर्ट घ्या. सो बिकॉज तो कोर्टात देता येईल असा. सो असे इन्व्हेस्टिगेशन केसेस पण असतात मग कधी. सो HR हॅज अ मल्टीफोल्ड रोल टू प्ले. असं आहे. मॅम, रिक्रुटमेंट नंतर जी अशी आपल्या लाईफमधली अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपला माणूस निवडावा लागतो, तो म्हणजे डेटिंग किंवा मॅरेज. तर डेटिंग आणि मॅरेजमध्ये सायकोलॉजी किंवा ग्राफॉलॉजी कसं यूज करू शकतो, आणि कसं ग्राफॉलॉजी वापरून आपण एक चांगला पार्टनर किंवा चांगलं हजबंड किंवा चांगलं वाईफ आपण शोधू शकतो आपल्यासाठी. राईट. ऍक्च्युली याचा उपयोग खूप आहे, पण आय मस्ट गिव्ह अ डिस्क्लेमर की माझ्या खूप स्टुडंट्सनी मला असा आरोप लावलेला आहे की तू आमची डेटिंग प्रोसेस खराब केली आहेस, रुईन केलेली आहेस. आणि मी अजिबात ते म्हणजे चूक म्हणत नाही, बिकॉज एक तर काय की आपल्याला स्वतःबद्दल खूप गोष्टी कळायला लागतात. सो स्वतःबद्दल कळतात आणि मग दुसऱ्यांबद्दलही कळतात. सो
ह्याच्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जितकं मला स्वतःबद्दल कळतंय त्याच्याने माझं दुसऱ्याबद्दलचं अंडरस्टँडिंग सुद्धा वाढलं पाहिजे, की मीच जर इतकी फ्लॉड आहे आणि माझ्यातच इतकं अजून काम करायला काय काय आहे, तर म्हणजे दुसरी व्यक्ती सुद्धा त्यांचे बॅटल्स घेऊनच आलेले आहेत ना. सो त्याच्याने ऍक्च्युली अंडरस्टँडिंग वाढलं पाहिजे. सो आपण काय उद्देशाने हँडरायटिंग अनालिसिस किंवा ग्राफोलॉजी शिकतो हे खूप महत्वाचं आहे. जर मी असा उद्देश ठेवला की मला पटकन शिकायचंय आणि लोकांचं अक्षर बघायचंय आणि असं कूल काहीतरी स्किल असेल जे मला असं सिक्रेट वेपन सारखं वापरता येईल आणि मला पटकन ते शिकून पटकन त्याच्यातून पैसे बनवायचे, तर मग इट्स अ लॉस्ट कॉज. पण करेक्ट फॉर्ममध्ये जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं, जर उद्देश करेक्ट असेल आणि एथिक्स करेक्ट असतील, तर समजा मी उद्या डेटवर जरी गेले तरी मी इमिजिएटली पहिल्या डेटवरती त्या व्यक्तीला अक्षर मागणार नाही. इनफॅक्ट तुम्ही जरी टाकलं तुमच्या कुठल्या त्या प्रोफाईलवरती असतं ते काय ते बंबल आणि टिंडर वगैरे, त्याच्यावर जरी टाकलं तर कदाचित लोक तुम्हाला ते हे पण देणार नाहीत, स्वाईप. सो दे विल बी लाईक नकोच, म्हणजे आपण कशाला उगीच स्वतःचं अनालिसिस करून. म्हणजे आय थिंक कुठल्या ना कुठल्या लेवलवरती ना प्रत्येक व्यक्ती स्वतःचं अनालिसिस करतच असतो ऑलरेडी. सो इन अ वे द लास्ट थिंग एनीबडी वॉन्ट्स इज की यार मी नवीन कोणाला भेटायला गेलो आणि ती व्यक्ती माझं अनालिसिस करते, म्हणजे नको, अति होईल ते. म्हणजे जर मी इव्हेंटला गेलो आणि जनरल कोणतरी माझं अनालिसिस करते तर ते वेगळं, बट मी डेटवरती जर जात असेल आणि तिथे माझं कोणीतरी असं प्रॉपर डायसेक्ट करून अनालिसिस करत बसलं तर आय एम नॉट शुअर मेनी पीपल फाइंड दॅट रोमॅन्टिक. सो geeks and Yes. nerds geeks might and nerds find maybe. that. Yeah. बट सो त्याचा ऍक्च्युली प्रोसेसमध्ये तुम्ही जर तुमचं अंडरस्टँडिंग वाढत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं पण अंडरस्टँडिंग वाढलं पाहिजे, आणि हा त्याचा मेन उद्देश आहे. ह्याच्यात ऑफकोर्स ऑप्शन असाही आहे की मग तुम्हाला जितकी स्वतःची जाणीव होते तितकंच तुम्हाला स्वतःबरोबर वेळ घालवणं आणि स्वतःची सॉलिट्यूड आणि स्वतःची कंपॅनियनशिप जी आहे ती सुद्धा जास्त आवडायला लागते, आणि दॅट्स अ व्हेरी नाईस थिंग. म्हणजे त्याच्यात काही चूक नाही आहे की तसं करू नये किंवा एकटं राहू नये. सो काय आहे की जे समाजात आधी घातलेले नियम आहेत की ज्याच्यामुळे माणसाला लग्नाची गरज वाटायची किंवा वाटली पाहिजे असं सांगितलं गेलंय, ह्या सगळ्या गोष्टी कमी कमी वाटायला लागतात, की ती जी गरज असते ती तेवढी गरज वाटतच नाही. आणि ॲक्च्युली मग तुम्ही जेव्हा दुसऱ्यांशी कनेक्ट होतात तेव्हा जास्त प्युअर लेवलवरती कनेक्ट करताय. सो हार्ट टू हार्ट कनेक्शनमध्ये तिथे मग व्यवहार येत नाही. सो मग त्या गोष्टीला मला लिगली कुठेतरी सही करूनच करायचंय का मला एखाद्याशी सही न करता सुद्धा नातं आणि कमिटमेंट दोन्ही गोष्टी ठेवता येतात. सो ॲज सच आपण बघितलं तर इट इज अ कॉन्ट्रॅक्ट, राईट. म्हणजे आता तू लग्नाबद्दल विचारलंस तर डेटिंगवरनं तुम्ही डेटिंगचा एंड गोल आधीच ठरवलेला असतो माणसाने, की आपण डेट का करतोय किंवा आता डेटवर मी का जाते, की कुठेतरी हे जाऊन लग्नाला कनेक्ट होईल. विदाउट दॅट एंड गोल कोणीच डेटवर जात नाही, राईट. त्यामुळे लग्नाचं सुद्धा जर आपण हिस्ट्री बघितली तर ती इकॉनॉमिक गोष्ट आहे, की इकॉनॉमिक्स थ्रू आलेली गोष्ट आहे ती. नाहीतर ह्याच्या आधी लोक कमिटमेंट करून राहतच होते पिढ्यानपिढे विदाउट सायनिंग समवेअर. सो कमिटमेंटसाठी कागदावर सही करून लिगली लग्नच करावं लागतं असं कुठेच नाही आहे, राईट. त्यामुळे प्युअर कनेक्शन तुम्ही कोणाशी हार्ट टू हार्ट ठेवू शकता विथ फुल कमिटमेंट. आणि काही जणांना ते साईन करून हवं असतं आणि खूपशे लाखो रुपये स्पेंड करून त्याची पार्टी करायला ती पण ओके, एनिथिंग इज ओके. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा, पण मेन गोष्ट ही आहे की अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. पण मग उद्या जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर किंवा लग्नात असल्यानंतर सुद्धा, आणि ती प्रोसेस आहे, ती वन टाइम गोष्ट नाही आहे एकमेकांना समजणं, राईट. सो तुम्ही अक्षर एकमेकांचं जरी लग्न झाल्यानंतर कायम बदलत राहणार आहे, बिकॉज दोन्ही व्यक्ती इव्हॉल्व्ह होत असतात. सो त्याच्याने तुमची अंडरस्टँडिंग सुद्धा अशा दोन पॅरलल गाड्यांसारखी जाणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि तो ट्रिकी ऍस्पेक्ट आहे की कायम दोन गाड्यांची डिरेक्शन आणि स्पीड हे सेमच असतं असं नाही. मॅम याच्यावरती कसं विचारू मी हा प्रश्न तुम्हाला. माझ्या एका मित्रासाठी तुम्हाला विचारतोय. तो कोणाला तरी डेट करतोय ऑलरेडी, आणि जर का आणि त्याच्या डोक्यामध्ये त्या व्यक्तीची एक वेगळी इमेज आहे किंवा त्याला अंडरस्टँडिंग आहे, पण आता जर का तो माझा मित्र जर का तो ग्राफोलॉजी शिकला आणि त्यांनी त्याच्या पार्टनरचं हँडरायटिंग अनालाइज केलं आणि त्याला ते कळालं की आपल्याला जे वाटतंय ती व्यक्ती नाही वेगळीच आहे, तर मग त्या माणसाने काय करायचं? आस्किंग फॉर अ फ्रेंड, राईट. ही इनफॅक्ट खूप स्टुडंट्सची झालेली सिच्युएशन आहे आणि क्लासमध्ये याच्यावर खूप आम्ही डिस्कशन आणि लाफ्टर
ह्याच्यावरती खूप होतं. बिकॉज एक तर ना सगळ्यात पहिले आपण अक्षर स्वतःचं बघायला लागतो ग्रॅफोलॉजी शिकताना. त्यामुळे स्वतःचं अक्षर बघितल्यानंतर आधी हे कळतं की माझ्यात अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे मला ती व्यक्ती आवडली, म्हणजे ती स्पेसिफिक व्यक्ती. की कसं आहे ना की जी गोष्ट आपल्याला त्या व्यक्तीबद्दल खूप आवडलेली असते, द थिंग यू लव्ह द मोस्ट, तीच गोष्ट नंतर खटकायला लागते. हे बेसिक सायकोलॉजी 101 आहे. इट्स लाईक मॅथ. बट म्हणून ते आधी स्वतःमध्ये दिसायला लागतं की माझ्यात अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी ते अट्रॅक्ट केलं आणि ते मला आवडायला लागलं. त्यामुळे त्या व्यक्तीचा नंतर रोल प्रायमरी होतच नाही ना. मोर दॅन अनालायझिंग दॅट पर्सन तुम्ही स्वतःच अनालिसिस करता. आधी इकडे काय झालं ज्याच्यामुळे मला ते आवडलं, आणि मग स्वतःची जाणीव झाल्यानंतर आपण वेगळे पर्सन बनतो. मग मी वेगळा झाल्यानंतर मला तेच हवंय की नकोय, किंवा ती अट्रॅक्टिव्ह वाटते का नाही, हा चॉईस पॉईंट येतो मग. ट्रिकी आहे. व्हेरी. मॅम, आपण एक तुमच्या अजून एका कामाकडे आपण वळूया. ते म्हणजे की तुमचं खूप भरपूर काम तुम्ही केलं आहे रिसर्चमध्ये, पॉलिसी मेकिंगमध्ये, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सोबत, आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये पण तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर हा अनुभव कसा होता आणि याबद्दल काय सांगाल मला? सो ह्याचं झालं असं की जसं मी म्हटलं की ग्रॅफोलॉजी कधीच प्लॅन्ड प्रोफेशन नव्हता माझा. तो असा पॅशन एरिया होता ज्याचं समहाऊ झालं ते काहीतरी, आणि डॉमिनो इफेक्टमुळे ते आज त्याचं व्हेंचर म्हणून बनलंय. पण फॉर्मल स्ट्रीमलाईन माझी जी आहे ती सायकोलॉजी बॅचलर्सची घेऊन ॲज अ फाउंडेशन त्याच्यावरती इंटरडिसिप्लिनरी गोष्टी मी बिल्ड केल्या. म्हणजे मला नेहमी ह्याच्यात इंटरेस्ट होता की कुठल्याही कंट्रीमधलं जे राजकारण आहे किंवा पॉलिटिक्स आहे त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या समाजावरती कसा होतो आणि त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या शिक्षण पद्धतीवर कसा होतो, आणि ते क्लासरूममध्ये कसं ट्रिकल डाऊन होतं. तर हे मला नेहमी खूप इंटरेस्टिंग वाटायचं की पॉवर डायनॅमिक्स आणि पॉलिटिक्स हे एज्युकेशनमध्ये पण असतं, आणि एज्युकेशन खूप ॲक्च्युली पॉलिटिकल गोष्ट आहे. आपण कुठली इन्फॉर्मेशन देतोय आणि त्याला आपण म्हणतोय की हे शिकलं पाहिजे, हे नाही शिकलं पाहिजे. आता इंटरनेटमुळे खूप चित्र बदललंय, बट टीचिंग मेथड्स हे खूप मला पॅशन एरिया होता की टीचर ट्रेनिंग, टीचिंग मेथड्स, की आपण ते बदललं पाहिजे. त्यामुळे मला त्या एरियामध्ये मेन काम करायचं होते की एज्युकेशन पॉलिसीला इन्फ्लुएन्स करायचं. आणि मग नंतर जितकं आपण शिकत जातो मग रिअलाइज होतं की आपण एकटे म्हणून काहीच नाही करू शकत. मोठी इकोसिस्टम असते, खूप स्टेक होल्डर्स असतात, खूप लोक असतात. सो सिस्टम असते. सो यू हॅव टू लर्न टू 1000 लोकांचे अगेन तिथे पझल, तिथे मग हे कामाला येतं की मी आत्ता जर गव्हर्नमेंटच्या व्यक्तीशी बसलीये किंवा कुठले तरी हाय प्रोफाईल पर्सन बरोबर आपण बसलोय, तर हा पझल काय आहे आणि ह्या पझलच्या मागे काय आहे, मग कुठून तो रुब्रिक फिरवायचा आहे म्हणजे तो बसेल किंवा काहीतरी एक पीस हे होईल. सो तिथेच हे सेम पीपल स्किल्स येतात. आणि सरकारी ऑफिसरची हँडरायटिंग मिळवणं, पण त्यांचे डॉक्युमेंट्स बरेचसे साईन्ड असतात, त्यामुळे ऍटलीस्ट सिग्नेचर बघायला मिळतं. सो ती खूप उपयोगी गोष्ट आहे. आणि लाईक आय सेड की स्कूलमध्ये तर मला शिकवताना अगदीच जाणवतं की टीचर म्हणून मला वाटतं माझं ॲक्च्युली स्वप्न हे की सगळ्या स्कूल्समध्ये टीचर्सनी हे शिकावं. म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना ऑलरेडी इतका लोड आहे, आणि सॅटर्डेजसुद्धा त्यांचे बरेचसे प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये जातात, त्यामुळे त्यांना वेळ कमी असतो आणि खूप एक्स्ट्रा ड्युटीज असतात. बट आय विश हा कुठेतरी मग BEdचा पार्ट किंवा असा कुठेतरी करिक्युलममध्येच त्यांच्या ह्याच्यात ॲड केला पाहिजे, बिकॉज तो खूप उपयोगी आहे. की कुठल्याही पॉईंटला जर आपल्याला सेन्सिटिव्ह गोष्टी कळत आहेत लहान मुलांबद्दल, तर एकतर मला त्याला शिकवण्याची पद्धत काय घेतली पाहिजे हे कळतं. सो कायनेटिक लर्नर आहे का ऑडिटरी लर्नर आहे तेही कळून येईल. त्याची सायकोलॉजिकली काय सिच्युएशन आहे, मनस्थिती कशी आहे हेही कळून येईल. त्यामुळे तिथे पण काय अप्रोच घ्यायचा आहे हाही कळून येतो. आणि पेरेंट्सला तर आहेच खूप युजफुल. त्यामुळे एज्युकेशन इज सो मेनी थिंग्स. ते फक्त क्लासरूममध्ये जे शिकवलं जातं आणि आपण घेतोय असं उरलेच नाही. आता तर AI खूप काही करते, त्यामुळे टीचरनी काय केलं पाहिजे असं वेगळं, ज्याच्यामुळे टीचरचं महत्त्व उरेल अजून आत्ताच्या काळात. बरोबर. सो अशी ही एक गोष्ट आहे की जे अजून AI मध्ये तो फ्लेवर येणार नाहीये. आणि मॅम, मला असं वाटतं AI या फ्लेवर मध्ये येणं थोडं कठीण पण आहे. खूप कठीण. कारण की AI एका सेट पॅटर्न मध्ये काम करतो, पण माझ्या अनुभवातून असं कळालं की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, आणि त्याच्यासोबत आपण काय व्यवहार करतोय, कसं डील करतोय ते प्रत्येक व्यक्तीसोबत बदलतं. आपण एका रस्त्यावरती सगळ्यांनाच नाही ठेवू शकत, सगळ्यांचे वेगवेगळे. म्हणजे AIचा ना ऍक्च्युली कुठे उपयोग करता येईल की जसं आपण मगाशी रिक्रुटमेंट म्हणलो तसं आता ऍप्स वगैरे आपण खूप टाइमपास म्हणून ट्राय करून बघितले असतील की खूप ऍप्स आहेत जिथे हँडरायटिंग तुम्ही अपलोड करा आणि ते अनालिसिस देतात. पण ते
खूप कॉमन टाईप जेनेरिक अनालिसिस देतात. जसं न्यूजपेपरमध्ये आपलं ऍस्ट्रॉलॉजिकल फोरकास्ट येतं ते तेवढं जेनेरिक असतं. आज आपकी लॉटरी लगने वाली है. हा त्यामुळे एआय विल डू दॅट. Yeah. पण तुम्हाला जर खूप डेप्थमध्ये खूप सेन्सिटिव्ह गोष्टी जर हव्या असतील अक्षरातून तर त्यासाठी तुम्हाला ह्युमन अनालिस्टच लागणार आहे. बिकॉज त्यांना ज्या गोष्टी दिसणार आहेत अक्षरामध्ये ते तुम्ही डेटा सेटमध्ये फीड नाही करू शकत पहिले तर. बिकॉज कसं आहे, प्रेडिक्टिव्ह मॉडेलला तुम्हाला होमोजिनियस डेटा सेट लागतो आणि ह्युमन्स एस्पेशली इंडियामध्ये इतकी डायव्हर्सिटी की तुम्हाला होमोजिनियस डेटा सेट होणारच नाही, शक्यच नाही. सो ॲटलिस्ट इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये एस्पेशली मी तर म्हणेन एआय फॉर हँडरायटिंग अनालिसिस हे खूप क्रेझी आयडिया आहे की हे तुम्ही एक्झॅक्टली कसं करणार आहात असा माझा प्रश्न असतो. पण वेअर यू कॅन यूज एआय और मे बी इवन सॉफ्टवेअर, की समजा उद्या एखाद्या कंपनीला त्यांच्या पर्टिक्युलर कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये रिक्रुटमेंटला असिस्ट करायला किंवा काहीतरी असिस्ट करायला पीपल प्रोसेसेसमध्ये त्यांना सॉफ्टवेअर बनवायचे फॉर स्पेसिफिकली दॅट बिझनेस. तिथे मग ते सांगू शकतात की ओके ह्या ग्राफोलॉजिस्टला मी ऑनबोर्ड करून मला एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर, येस, फक्त आमच्या कंपनीसाठी जसं आपण सॅस करतो तसं आमच्या कंपनीसाठी आम्हाला सॉफ्टवेअर बनवायचे आणि डेटा सेट मग मी ह्या ग्राफोलॉजिस्ट कडनं घेईन की ह्या डोमेनसाठी. परफेक्ट. दॅट इज अ गुड यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड हँडरायटिंग. आपल्या गप्पांच्या शेवटला आलो आहे. तर आपण आत्मन ग्राफोलॉजी नावाचा एक आपला इन्स्टिट्यूट पण चालवता, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. ऑल्सो आता मला नक्कीच वाटतं, कारण की मला तसं वाटतं, आय एम शुअर जे बघतात त्यांना पण तसं फील होत असणार आहे की ग्राफोलॉजी यायलाच पाहिजे. ॲटलिस्ट तुम्हाला त्याचं काहीतरी त्याचा भाग तुम्हाला यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या लोकांना समजून घेण्यासाठी आणि त्याच्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी ग्राफोलॉजी आणि सायकोलॉजी हे येणं खूप गरजेचं आहे. तर ज्यांना हे शिकायचं आहे हॉबी म्हणून, इंटरेस्ट म्हणून किंवा ॲज अ करिअर पाथ म्हणून, तुम्ही त्यांना काय सजेशन? येस, या ऍक्च्युली तू म्हणल्यासारखं ते शिकण्याची इच्छा निर्माण होणं हा खूप स्पेशल मोमेंट असतो ऍक्च्युली. म्हणजे कसं असतं, आपण आयुष्यात सारखं असे जात असतो फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड, पण कधी कधी आपण म्हणतो ना की खूप मोठी उडी मारायच्या आधी आपल्याला पॉज घेऊन एक उडी मागे घ्यावी लागते. सो मला असं वाटतं की ग्राफोलॉजी शिकणं हे माझ्या आयुष्यात सुद्धा ज्या पॉइंटला झालं होतं, मी तेव्हा 15-16 वर्षाची होते, पण कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही शिकत असाल तर इट इज लाईक दॅट पॉज, की आत्ता मी पॉज घेऊन एक स्टेप मागे घेतेय, पण जे काही मी त्या मोमेंटमध्ये शिकणार आहे, त्या फेजमध्ये शिकणार आहे, ते घेऊन मी जेव्हा पुढे जाईन तेव्हा तो जो स्पीड आहे तो जास्त चांगला होईल पुढे, की मला जे काही ग्राउंड कव्हर करायचंय ते सुद्धा चांगलं कव्हर होईल. सो आत्मन ऍक्च्युली तसंच निर्माण झालं की एक स्टुडंट होती, तिने मला फोन केला होता एक दिवस कॅफेमध्ये काहीतरी बघून. एक आम्ही असं खूप टाइमपास टाईप फ्लायर लावलं होतं एका मित्राच्या कॅफेमध्ये, आणि तिने कॉल केला होता. सो तिला मी म्हणलं की तुम्ही 3-4 जण असाल तर करू आपण बॅच, आणि अशीच ती पहिली बॅच झाली. आम्ही घराच्या डायनिंग टेबलवरती बसून शिकवायला सुरुवात केली, पण मी फुल क्लिअर इंटेन्शननी हे केलं होतं की मी शिकवणार तर मी असं प्रॉपर माझं करिक्युलम बनवून शिकवणार. सो ती पहिली बॅच झाली होती. करिक्युलम तुम्ही स्वतः बनवलेला आहे? हो, म्हणजे जो बेसिक आहे ग्राफोलॉजीचा तो बेसिक राहतो, पण त्याच्यात ऍडेड खूप गोष्टी असतात, की म्हणजे तुम्ही आता जसं अनलर्न करावं लागलं मला बऱ्याचशा गोष्टी, सो अनलर्न करून रिलर्न करून त्याच्यात सायकोलॉजीचा भाग घालणं करिक्युलम मध्ये, इंटिग्रेटेड करिक्युलम बनवणं. सो तो सगळा प्रोसेस होता माझ्यासाठी, की मी सुरुवात केली तेव्हा 15-16 वर्ष, आणि मग त्याच्या पुढे अजून 10 वर्ष तरी गेलीत जस्ट रिसर्च आणि हे करण्यात. सो करिक्युलम बनवला आणि ती पहिली बॅच अशीच झाली होती डायनिंग टेबलवरती, आणि मला वाटलं की झालं ठीक आहे. पण मग त्यांच्या फ्रेंड्सला कळलं, मग त्यांनी फोन केला, मग त्यांची बॅच झाली, मग त्यांनी अजून लोकांना सांगितलं. सो मग तो डॉमिनो इफेक्ट सुरू झाला. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि त्याच्यात नकळत USP असा झाला की जो आधी लोकांचं इंटेन्शन असतो की आपण ग्राफोलॉजी शिकूया म्हणजे आपल्याला दुसऱ्यांबद्दल कळेल, पण आत्मनमध्ये मी जो करिक्युलम त्याच्यात उद्देश केला होता की आपण स्वजाणीव ही आपण फोकल एरिया ठेवूयात, आणि ऑफकोर्स यू कॅन यूज इट फॉर जे काही तुमचं पर्पज असेल, रिक्रुटमेंट हे ते, बट देन मेन पर्पज हा आहे की तुम्हाला स्वतःची जाणीव क्लिअर झाली पाहिजे. म्हणून त्याचं नाव सुद्धा आत्मन असं ठेवलंय, की आधी आपल्या आतलं मन हे कळलं की मग जे अनडिफरन्शिएटेड कॉन्शियसनेस, आत्मन, ब्रह्मांड ज्याला म्हणतो आपण, त्याच्याशी एक होण्याची आपली जी प्रोसेस आहे, क्रिया आहे, मार्ग आहे, तो तिथे सुरू होतो. आणि मग तिथे जाताना आपल्याला बऱ्याचदा असं वाटू शकतं की अरे खूप मोठा मार्ग आहे हा, बापरे डिफिकल्ट आहे, लोनली वाटू शकतं.
पण मग कारण का खूप लोक त्या मार्गावर जात नाहीत. बरोबर. मग तिथे आपल्याला काय गरज असते की एक चांगली कम्युनिटी असली पाहिजे, की आपण मागे वळून बघितलं की कोणतरी फ्रेंड आहे, कोणतरी को लर्नर आहे, जे म्हणतात की मी पण त्याच मार्गावरती आहे, तू चल पुढे, मी आणि पण आता येतोच ते आहे. मला समजणं पण शिकलेले. येस. त्यामुळे एकतर ते अंडरस्टँडिंगला सेम फ्रेमवर्क होतो आणि शेअर करायला सुद्धा खूप मग डेप्थ येते, की मला जे वाटतंय ते मी माझ्या मित्रांशी पण बोलू शकतो, पण आत्मनच्या एखाद्या मित्राशी बोललं की मग मला वेगळं त्याचं सेन्स करता येतो. सो तोही एक मग इकोसिस्टमचा भाग होतो, कम्युनिटी. अमेझिंग. मॅम खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही तुमचा रविवार आमच्यासाठी दिला. म्हणजे मी समजू शकतो रविवार दुसऱ्यांच्या कामाकरता देणं खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही ते केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद तुमचं सोशल मीडियाला येण्याकरता आणि मला वेळ देण्याकरता. थँक्यू सो मच. नमस्कार.